श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 114। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, श्रीधर स्वामी आणि ऋणानुबंध। 2013च्या मे महिन्यात अमेरिकेत शिकत असलेली मोठी मुलगी काही दिवसांसाठी घरी आली। पत्नीसह तिला घेऊन कारने पिठापूरला सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांच्या दर्शनास गेलो। त्यावेळी 9 दिवस बाबांजवळ राहायला मिळाले। मुलगी आली त्यावेळी ती राहत होती त्या स्प्रिंगफील्ड अमेरिकेत तापमान 0 डिग्रीच्या खाली होते आणि पिठापुरात 46 डिग्रीचा फील होता। एकदम उलटी परिस्थिती। त्यावेळी आंध्रात उष्णतेमुळे एका दिवसात हायेस्ट 72 लोक मृत्युमुखी पडले होते। बसमधील एक प्रवासी तर सीटवर टेकून बसलेल्या अवस्थेत मृत झाला होता। आश्रमातील बाबांची रूम पहिल्यापासून वातानुकूलित होती, पण एवढ्या उष्णतेत भक्तांना बाहेर शेडमध्ये बसवून आपण रूममध्ये राहू असं बाबा कसं करतील? बाबाही दिवसभर शेवटचा भक्त जाईपर्यंत बाहेर पत्र्याच्या शेडमध्येच गादी टाकत। बाबांभोवती 3 कूलर आणि 5 पंखे सलग चालू ठेवण्यात येई। अशा प्रचंड उष्णतेत मुलगी व सौभाग्यवती सलग 9 दिवस बाबांच्या गादी शेजारी बसून राहिल्या। बाबा न बोलता परीक्षा पाहण्यात फार निष्णात। त्यात आपण हरायचं नाही, बाबांनाच हरवायचे। कूलर असून देखील बाबांच्या शरीराला घाम येई, तो सारखा मऊ नॅपकिनने पुसून काढत असू। बाबा मुलीकडे लक्षच देत नसत असं भासवत। डिवचून द्यायची परीक्षा असे ती, पण आपण हरायचे नाही, बसून राहायचं। 9 दिवसांनी घरी परतलो। मुलगी अमेरिकेला परत गेली आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी पुण्यातून फोन आला की आमच्या मुलासाठी तुमची मुलगी पाहायची आहे। त्यांना सांगितले ती तर अमेरिकेला परत गेली। ते म्हणाले हरकत नाही, आम्ही 2 दिवसांनी अमेरिकेला जाणार आहोत, तिकडेच तुमची मुलगी पाहिली तर चालेल का? त्यानुसार मुलगी शिकागोहून बॉस्टन व तेथून वॉशिंग्टनला आली। मुलगा मुलगी पाहायचा कार्यक्रम पार पडला। पसंतीचा कल पाहता मी व सौभाग्यवती पुण्यातील त्यांच्या घरी मुलाच्या आजोबांना श्री पृथ्वीराज धुंडीराज भालेराव बापू यांना भेटायला गेलो, तर त्यांच्या देवघरात कल्पनाशक्तीच्या पलीकडे काय काय आहे याची यादीच देतो। स्वतः श्रीधर स्वामींबरोबर माहूरहून आलेली रेणुका, रामदास स्वामींनी श्रीधर स्वामींना प्रसाद म्हणून दिलेली स्वतःची कुबडी, श्रीधर स्वामींची कुबडी, श्रीधर स्वामींची छाटी, श्रीधर स्वामींनी तह्यात पूजलेल्या रामदास स्वामींच्या पादुका, स्वतः श्रीधर स्वामींच्या पादुका, देवघराखाली जमिनीत तळघरात श्रीधर स्वामींची ध्यानाची जागा, श्रीधर स्वामींचं पुण्यातील वेळोवेळी झालेलं वास्तव्य याच जागेत होतं। त्या वास्तव्यामुळे देवघराच्या मागे चंदनाची 2 झाडं आपोआप आलेली। स्वतः बापूंनी स्वामींची प्रचंड सेवा केलेली व तेही गुरुपदाला पोहोचलेले। बापूंच्या मुलाची श्री जीवन भालेराव यांची मौंज श्रीधर स्वामींच्या उपस्थित झालेली व त्यांच्या मुलाचे नाव देखील श्रीधर। माहूर दत्तात्रयांचे आणि रेणुकेचे स्थान। श्रीधर स्वामी माहूरगड सोडताना त्यांना मागे रडण्याचा आवाज ऐकू आला। मागं वळून पाहिलं तर साक्षात रेणुका मला तुमच्यासह यायचं म्हणत मागे आलेली। श्रीधर स्वामींनी देवीला सांगितलं की आम्ही संन्यासी, आज इथे तर उद्या कुठे, तुम्हाला कसं बरोबर घेऊ? त्यावेळी देवी तांदळा स्वरूपात स्वामींच्या झोळीत आली व भालेरावांकडे पुण्यात प्रतिष्ठापित झाली। 9 दिवसांची परीक्षा पास करून सद्गुरू श्री गोपाल बाबांनी हे नातं जुळवून दिलं। श्रीधर स्वामी व त्यांचे गुरु रामदास स्वामी हे दोघेही श्रीपादांचे ज्येष्ठ बंधू। बाबा श्रीपाद आहेत हे आम्ही वारंवार सांगतो ते यासाठी, काय ते ऋणानुबंध आणि काय ते अवघडदानी बाबा, न भूतो न भविष्यती। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।